नमस्कार मंडळी. आजच्या सॅन डिएगो सीवर्ल्ड सिरीजमध्ये मी शीतल तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण इथलं फ्लेमिंगोचं काउंटर पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब बटनला नक्की क्लिक करा आणि त्याच्या शेजारी असलेल्या घंटीवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला हा तर लाईक करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तसंच तुम्ही आता आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. चला तर मग. हा रस्ता जातो तो मांटा राईड आणि एम्परर राईड करायला. तसंच इथे तुम्हाला राईटला शार्क एन्काउंटर दिसेल. इथे राईटला डॉल्फिन एम्फिथिएटर आहे. वाव, हे आहे फ्लेमिंगो, अमेरिकेतील फ्लेमिंगो पक्षी. पण बघूया मराठीमध्ये याला रोहित पक्षी बोलतात. बघा, हे एका पायावर उभे राहतात. तुम्हाला समोर दिसतच असेल. आणि तुम्ही जर बघितलं, थोडं मी झूम करते, तर प्रत्येक या फ्लेमिंगोला त्यांनी खाली नंबर लावलेले आहेत, टॅगिंग केलेलं आहे. आणि त्याच्यावरून ते ओळखतात की किती आहेत किती नाही, त्याचं काउंट ठेवतात. आणि तसं इथे या फ्लेमिंगोला फीड करायला, म्हणजे त्यांना खायला द्यायला एक सेपरेट काउंटर आहे. आज बंद आहे इकडे, पण ते तुम्ही करू शकता. त्याचे सेपरेट चार्जेस असतात. आणि या पक्ष्यांची खासियत म्हणजे की जेव्हा एखादा मनुष्य जवळ जातो त्याला खायला द्यायला, तर नवीन असेल तर ते त्याला काय म्हणतात, जवळ जाऊन त्याला चोच लावून किंवा कुरतडून त्याला ओळखण्याचा प्रयत्न करतात. आणि ती त्यांची तशी ओळख करून घेण्याची पद्धत आहे. ते बघा, ते दोघं जण भांडतायत. हे पक्षी उभ्या उभ्या झोपतात. हे बघा, जे तुम्हाला दिसेल. वाव, जणू काय पक्ष्यांची शाळाच भरली आहे. अरे वा, हाय. ती सगळ्यात मोठी राईड आहे.
त्याचा आवाज एक वेगळ्या प्रकारचा आहे. तिथे इथले कर्मचारी सगळं कचरा काढतात, काय काय अडकलंय किंवा काय, आणि त्यांना कदाचित खायला देत असतील. वाव, खूप सुंदर पंख आहेत. ह्याच्या काय मोठी मान आहे. ओ वाव, सगळ्यांनी आता मान वर केली. आपण पुढे जाऊया. इकडनंच फ्लेमिंगोच्या काउंटरच्या इकडनं आता आपण पुढे असं चालत जाऊन इथे त्यांनी दिलंय हे बघा. इकडे बघा, आता ते त्यांना हे बघा आणि खायला घातलं. You done? Look it. वाटते काहीतरी खायला देतोय. शिवाय तिथे त्यांनी खायला घातलंय खाली. दिसलं तुम्हाला? खायला घातलंय त्यांनी खाली. ते लोक येऊन आता खातात. आता आपण जाऊया. बघा, इकडे त्यांनी ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहे. मग इथे राईटला सी लायनचं आणि ऑटर एम्फीथिएटर आहे जिथे आता शो पाहिला. तसंच राईटला इथे मांड्याची राईड आहे, खूप मोठी राईड आहे, हाय थ्रिलवाली. सी लाईन पॉईंट पण आपण जो कवर केला तो पण राईट साईडला होता. तर इथून सरळ गेलो तर शार्क काउंटर आहे, डॉल्फिन एम्फीथिएटर आहे, टर्टल रीफ आहे, आणि रेस्टरूमला जर असेल जायचं तर इकडे राईट साईडला होते. इथेच पाणी भरायचं काउंटरसुद्धा आहे. तुम्ही इथे, आम्ही येताना आमची बॉटल आणली आणि मग जशी बॉटल संपते तसं मग हे बघा, ह्यांनी जसं घेतली आहे बॉटल तसंच स्वतःसाठी पाणी भरून घेतो. इथे विकत घेत नाही आम्ही पाणी, स्वतःची बॉटल स्वतः कॅरी करतो. आणि लागल्यास इथे पाण्याची सोय चांगली आहे प्यायला, मग ती पाण्याची बॉटल रिफिल करतो. इथे आहे मिशन बे थिएटर. हे आपण बॅक साईडला आलो आहे. तर आता आपण मिशन बे थिएटरच्या जवळ जाऊया. हे बघा, हा मिशन बे थिएटर आहे. इथे बरेच वेगवेगळे शोज होतात, पण सध्या ते बंद आहे. आणि ही बॅक साईड आहे, म्हणजे तुम्हाला इथे दिसेल बघा सॅन डिएगोचं पूर्ण व्ह्यू.
इथे हे समोरच रेस्टरूम आहे. ते जागोजागी रेस्टरूमची सोय केलेली आहे आणि खूप चांगले असतात, क्लीन असतात रेस्टरूम. बाहेर बघा पाण्याचं पण आहे सोय. ते इथे समोर तुम्हाला दिसतोय तो बोर्ड लावलाय कुठे काय आहे, की जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. प्लस तुम्हाला मॅपही देतात. तुम्ही ॲपही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलवरती, ज्याच्यामध्ये शोजचे टायमिंग आणि तुम्हाला लोकेशन पण दिलेली असते.